जर तुम्ही कृषी पदवीधर असाल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा कृषी व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारतर्फे तुम्हाला 20 लाख ते 1 कोटी इथपर्यंत कर्ज मिळू शकतं. यासाठी फक्त तुम्हाला एक ट्रेनिंग करावं लागतं. तर त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. तर नमस्कार, मी तेजश्री कृषीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. जर तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे ॲग्री क्लिनिक अँड ॲग्री बिझनेस सेंटर स्कीम. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ॲग्री क्लिनिक अँड ॲग्री बिझनेस सेंटरची स्कीम आहे त्याची माहिती घेणार आहोत. म्हणजे याच्यासाठी जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तो क्रायटेरिया कोणता असतो, प्लस याची प्रोसेस काय असते आणि महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे आहेत हे आपण बघणार आहोत. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी याच्यासाठी प्रोसेस कोणती आहे ते सांगणार आहे. आता आपण बघूयात की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तुमचं वय 18 ते 60 वर्ष असलं पाहिजे आणि एज्युकेशन बघायचं झालं तर तुमचं जी 12वी असेल ती क्रॉप सायन्स किंवा ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं सब्जेक्ट असला पाहिजे, किंवा ॲग्रिकल्चर सब्जेक्ट जर असेल तुमचा आणि तुम्ही 12वी पास असेल तरी तुम्ही ट्रेनिंग करू शकता. आणि जर तुमचा ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही ट्रेनिंग करू शकता. आणि जर तुमच्या ॲग्रिकल्चर किंवा अलाइड फील्डमधून डिग्री झाली असेल तरी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, PhD झाली असेल तरी तुम्ही हे ट्रेनिंग करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमची डिग्री बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री अशा सब्जेक्ट मधून झाली असेल तरी तुम्ही याच्यासाठी पात्र राहता. तर आता आपण बघूयात की ट्रेनिंगचा पिरियड किती असतो आणि ट्रेनिंग मध्ये काय शिकवलं जातं आणि याची फी किती आहे. तर ट्रेनिंग पिरियड हा 45 दिवसाचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला निवासी तिथं राहावं लागतं जिथं ट्रेनिंग सुरू आहे तिथं. आणि याची फी बघायची झाली तर 500 रुपये फी असते. बाकी सगळा खर्च म्हणजे राहणं खाणं सगळा खर्च तुम्हाला फ्री आहे. आणि तुम्हाला ट्रेनिंग मध्ये बघायचं झालं तर त्या स्कीम बद्दल माहिती दिली जाते, प्लस जे वेगवेगळे बिझनेस आहेत त्याबद्दल माहिती दिली जाते. म्हणजे फिश फार्मिंग असेल, मशरूम कल्टिवेशन असेल, अशा वेगवेगळ्या सब्जेक्टवर तुम्हाला माहिती दिली जाते. प्लस या 45 दिवसामध्ये तुमच्याकडून एक प्रोजेक्ट बनवून घेतला जातो, जो प्रोजेक्ट तुम्हाला नंतर लोन अप्रुव्हल साठी हेल्प होतो. म्हणजे त्याच्यावर तुम्ही तुमचा बिझनेस करणार असेल तोच प्रोजेक्ट तुम्ही हे करून तुम्ही बनवू शकता. तर आता आपण बघूयात की लोन अमाऊंट आणि सबसिडी रेट. तर जर तुम्ही वैयक्तिक तुमचा बिझनेस करणार असाल तर त्यासाठी 20 लाख पर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं. आणि जर तुम्ही ग्रुपमध्ये तुमचा बिझनेस स्टार्ट करणार असेल तर 5 जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला 1 कोटी पर्यंत कर्ज मिळू शकतं. आणि सबसिडी रेट बघायचं झालं, जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर 36% रेट असतो सबसिडीचा. आणि जर तुम्ही महिला किंवा रिझर्व कॅटेगरी मधून असाल म्हणजे SC ST मधून असाल तर तुमचा सबसिडीचा रेट हा 44% असतो. आता आपण बघूयात की महाराष्ट्रातले ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे आहेत. आणि अजून एक गोष्ट, आतापर्यंत भारतामधून 72,183 विद्यार्थ्यांनी याच्यात ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यापैकी सगळ्यात जास्त म्हणजे चांगली गोष्ट सांगायची झाली, याच्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही आपल्या महाराष्ट्र राज्यामधली आहे की 18,222 विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. तर आता आपण ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बघूया. तर पहिली इन्स्टिट्यूट आहे वर्ध्याला, नंतरची इन्स्टिट्यूट आहे ओझर म्हणजेच नाशिकमध्ये, सॉरी निफाडमध्ये म्हणजेच नाशिकमध्ये. नंतर आहे DY पाटील एज्युकेशन सोसायटीची KVK जिथं आहे तहसंदीला म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तिथं ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. नंतर फॅमिली फार्मिंग प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह लिमिटेड पारगाव जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तिथं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. नंतर जे ग्लोबल ॲग्रिकल्चर इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटर औरंगाबादमध्ये आहे म्हणजेच आणवी गावामध्ये, तिथं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. नंतर जे जयदत्त शिक्षण कृषी जल विकास प्रतिष्ठान किन्नी म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये आहे, तिथेही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. नंतर जे बारामतीला KVK आहे तिथेही ट्रेनिंग घेतलं जातं. नंतर जे KVK आहे बाबळेश्वरला म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तिथं ट्रेनिंग घेतलं जातं. नंतर जे नारायणगावला KVK आहे तिथेही ट्रेनिंग घेतलं जातं. नंतर जे परभणीमध्ये KVK आहे तिथेही ट्रेनिंग घेतलं जातं. नंतर जे वाशिम जिल्ह्यामधलं करदा गाव आहे तिथं KVK आहे तिथे ट्रेनिंग घेतलं जातं. प्लस कृष्णा व्हॅली ऍडव्हान्स ॲग्रिकल्चर फाउंडेशन थ्रू जे कुपवाड आहे, कुपवाड MIDC तिथे ट्रेनिंग घेतलं जातं. प्लस याच फाउंडेशन थ्रू जळगावमध्ये ट्रेनिंग घेतलं जातं. अजून याच फाउंडेशन थ्रू सिंधुदुर्ग म्हणजे ओरस या गावी ट्रेनिंग घेतलं जातं. याच फाउंडेशन थ्रू मुळशी मध्ये कासा आंबोली म्हणजे जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे तिथे ट्रेनिंग घेतलं जातं. प्लस याच फाउंडेशन थ्रू कोल्हापूरमध्ये उत्तूर या गावी ट्रेनिंग घेतलं जातं. प्लस याच फाउंडेशन थ्रू नागपूरमध्ये ट्रेनिंग घेतलं जातं. आणि
याचं ट्रेनिंग जे लातूरला आहे KVK तिथे होतं. नंतर मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान आहे राजमाची म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये, तिथेही ट्रेनिंग होतं. नंतर नांदेडमध्ये प्रियदर्शनी मागासवर्गीय महिला विकास मंडळ यांच्या थ्रू नांदेडमध्ये ट्रेनिंग होतं. नंतर साधना कृषी विज्ञान केंद्र दुर्गपूर म्हणजे जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे तिथेही ट्रेनिंग होतं. नंतर जे शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान आहे पुणे जिल्ह्यामध्ये तिथेही ट्रेनिंग होतं. नंतर श्रीमान प्रतिष्ठान थ्रू अकोलामध्ये ट्रेनिंग होतं. नंतर याच फाउंडेशन थ्रू उस्मानाबादमध्ये ट्रेनिंग होतं. याच फाउंडेशन थ्रू रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग होतं. याच फाउंडेशन थ्रू वडाळ्यामध्ये ट्रेनिंग होतं. आणि श्रीराम शिक्षण संस्थे थ्रू पाणी येथे ट्रेनिंग होतं. नंतर नागपूरमध्ये युनिव्हर्सल बायोटेक थ्रू ट्रेनिंग होतं. नंतर मांजरी आहे जे पुणे जिल्ह्यामध्ये तिथे ट्रेनिंग होतं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं. तर आता आपण बघूयात की तुम्हाला जर ट्रेनिंग करायचं असेल तर त्यासाठी प्रोसेस काय असते. आता मी मागं प्रत्येक इन्स्टिट्यूटचं नाव आणि तिथं जवळ त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा वेबसाईट दिलेली आहे, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मग त्या इन्स्टिट्यूटनुसार तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला प्रोसेस सांगतील. म्हणजे जनरली प्रोसेस तुमचा इंटरव्ह्यू असतो आणि त्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झाला तर त्यानंतर त्याची प्रोसेस तुम्हाला सांगतात आणि जेव्हा त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं त्याच्या आधी मग ते तुम्हाला कळवतात. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतील किंवा जे 12th मध्ये त्यांचा ऍग्रिकल्चर सब्जेक्ट असेल किंवा ज्यांना ऍग्री बिझनेस करायचा आहे अशा स्टुडंटना किंवा अशांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि तुम्हाला जर चॅनलला फॉलो करायचं असेल इन्स्टावर तर तुम्ही कृषीमय म्हणून इन्स्टा पेज आहे तिथं फॉलो करू शकता. धन्यवाद.